नमस्कार. विश्वसत्ताच्या अप्रतिम गप्पांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत अप्रतिम व मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक तथा शिवव्याख्याते अमोल दादा मिटकरी आहेत. अमोल दादा, आपलं स्वागत. धन्यवाद. उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे वरळीमधून निवडणूक लढवणार आहेत, याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? ते निवडून येतील का? सुरक्षित मतदारसंघ त्यांनी अगोदरच शोधलेला आहे. त्यांच्या विरुद्ध कुठला तगडा उमेदवार देऊ नये असं साकडं घालायला खासदार संजय राऊत हे सिल्वर ओकला गेले होते. आणि मला असं वाटते त्यांना अभिजित बिचुकले चांगली टक्कर देतील. आणि तोला मोलाचे दोन उमेदवार आहेत. पण वरळी सुरक्षित आणि म्हणजे त्यांना खरंच जर बाळासाहेब ठाकरेंचे ते खरंच एक क्रांतिकारी नातू असते तर जसं रोहितदादा पवारांनी जामखेड मतदारसंघ एका पालकमंत्र्याच्या प्रस्थापित नेत्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी चांगलं 2 महिने मोठ बांधून तो आपल्याकडे केला की ज्याची दखल घेऊन अमित शहाला तिथं सभा टाकावी लागली. आज एवढ्या टोकापर्यंत जर ते गेलं असेल म्हणजे हे काय हे भीती, ही दहशत, तसं आदित्य ठाकरेंना ते निर्माण करता आली नाही. आणि दहशत आणि आदित्य ठाकरे या नावाचा दूरदूर काही संबंध नाही. कारण त्यांच्यामध्ये तो करारीबाणा जो आम्हाला अपेक्षित होता बाळासाहेबांचा, की बाळासाहेब मुंबईला बोलले तर दिल्ली हादरायची. आता यांचं कसं आहे, यांचा शेतकऱ्याशी संबंध नाही. हे आता उद्धव ठाकरे साहेबांची मी शिवतीर्थावरील सभा ऐकली दसऱ्याला. 7-12 कोरा करू म्हणतात. 7-12 कोरा करणं म्हणजे काय, तर शेतकऱ्याचं नावही त्यातून मिटलं पाहिजे, भोगवटदाराची नावं गेली पाहिजे, त्यांच्या वारसा हक्कही दूर झाला पाहिजे. म्हणजे पूर्ण शेतकऱ्याला संपवण्यासाठीच त्यांनी तसा उल्लेख केला आहे का? एकंदरीत शिवसेनेची जी भूमिका दिसते आज भांडताय एकत्र राहून सुद्धा, नेमकं त्या भूमिकेबद्दल काय? महाराष्ट्रात आम्ही जातो आणि कोणालाही विचारतो की बाबा एवढे पक्ष महाराष्ट्रात आहेत, त्यातील सर्वात लाचार पक्ष कोणता? तर बालवाडीतली म्हणजे KGची मुलं ते PG पर्यंत म्हणतात शिवसेना. ते लाचार कशी आहे? 144 जागा मागितल्या, शेवटी 124 वर त्यांना हे करावं लागलं, समाधान मानावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना हे म्हणावं लागलं की मुख्यमंत्री म्हणतील त्याच जागा आम्हाला द्या. फॉर एक्झाम्पल इथं हा मतदारसंघ नाईलाजानं त्यांना सेनेला सोडावा लागला. म्हणजे हे जे काही असतं की बाबा एक तर द्या, असं लाचारी करून असं एकदम म्हणजे उंट कसा पहाडाखाली येतो. कारण मागं 5 वर्षामध्ये मला असं वाटतं उद्धव ठाकरे साहेबांच्या चेहऱ्यावर जो ट्रेस आहे, त्यांना कदाचित अशी धाक असावा की आपल्याला ईडीत तर गोवण्याचा प्रयत्न होणार नाही, म्हणून ते थोडे घाबरलेले आहेत. त्याच्यामुळं शिवसेना हा पक्ष मला असं वाटतं बॅकफूटवर गेलेला आहे. 124 जागावर त्यांना समाधान मानावं लागलं. आणि आता कुठंतरी आदित्योदय व्हावा म्हणून आदित्य ठाकरेंना त्यांनी सोडलेलं आहे. पण महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व करावं एवढी मॅच्युरिटी आदित्य ठाकरेंमध्ये नाही, हे कोणालाही, हे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा माहीत आहे. एक स्थानिकचा मुद्दा घेतोय. आमचे जे रनिंग खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचा असा मानस आहे की मी आमच्या जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस हे पूर्ण पक्ष संपवणार आहे. याबद्दल काय सांगाल? त्यांच्या भागातला जर विकास बघितला तर BJP वाल्यांना सत्तेचा इतका माज आलेला आहे. म्हणजे मी तुमच्या स्थानिकचाच मुद्दा घेत नाही, प्रत्येकाला वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष संपू. तो त्यांचा एक आत्मविश्वास असेल, पण तो आत्मविश्वास म्हणता येणार नाही. मी त्याला सत्तेचा माज म्हटलेला आहे. 80 वर्षाचे पवार साहेब, तेवढे मोठे तर चिखलीकर साहेब सुद्धा नसतील वयाने. एक म्हणजे इंज्युअर्ड आहेत, पाठीचा त्रास आहे, पायाचं हाड मोडलेलं आहे, जिभेचा त्रास आहे, त्याचं एक सर्जरी झालेली आहे, तोंडाला आजार आहे. या वयात सकाळी 5 ते रात्री 2 पर्यंत 80व्या वर्षी कोणीतरी काम करताना दिसते का मला सांगा? उद्धव ठाकरे साहेबांचा मध्यंतरी बायपास सर्जरी झाली म्हणून मातोश्रीच्या बाहेर ते निघाले नाहीत, आता सभा घ्यायला निघालेत. हे जो स्टॅमिना, म्हणजे मला असं वाटतं जोपर्यंत पवार साहेब नावाचं विद्यापीठ या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत स्वर्गातून अगदी माझे गंगाधर काका जरी नागपूरहून आले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपू शकणार नाहीत. तो त्यांचा एक अति आत्मविश्वास आहे. आणि ज्या माणसाला अति आत्मविश्वास असतो त्या माणसाचा विनोद तावडे होतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यांनी या वांझोट्या स्वप्न पाहू नये. महाराष्ट्रातला तरुण हा राष्ट्रवादीकडे आलेला आहे. वातावरण फिरलं, भाकरी फिरल्या. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला 21 तारखेला मतदान आणि 24ला त्याचा निकाल दिसेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार बसेल. आणि पुढच्या 5 वर्षात ज्यांनी स्वप्न पाहिले संपवण्याचं, ईडीच्या चौकशा त्यांच्यापासून सुरुवात होतील. मी तर पक्षांच्या प्रमुखांना विनंती केली, पहिली ईडीची चौकशी आदित्य ठाकरेंची झाली पाहिजे. कारण कुठलाच उद्योग नसताना, कुठली नोकरी नसताना 18 कोटीची प्रॉपर्टी BMW कार आली कशी, हे विचारलं गेलं पाहिजे. सुधीर मुनगंटीवारांचा बंगला
400-500 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी फॉरेनवरून जे प्लांट बोलवले आधुनिक, त्याला AC लावलेले आहेत त्या घरामध्ये. कुठून आला हा पैसा एवढा? तुमच्याकडे पैसा आला कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे ना. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचं सरकार बनेल. गृहमंत्रीसुद्धा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा असेल, मुख्यमंत्रीसुद्धा डॅशिंगच असेल. आणि ज्यांनी ज्यांनी संपवण्याचे प्रयत्न केले, कदाचित आदरणीय चिखलीकर साहेबांची सुद्धा त्यामध्ये सरकार आल्यानंतर, कारण समय बदलत राहतो. रावणाची लंका सुद्धा टिकली नाही, तर हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. म्हणून हा सत्तेचा माज आहे, हा अति आत्मविश्वास आहे, तो भाजप आणि शिवसेना लढणार आहे. आज शरद पवारांनी सर्वात जास्त तरुण उमेदवारांना संधी दिली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पक्षच तरुणांचा आहे. पवार साहेबांच्या महाराष्ट्रभर निघालेल्या झंझावातामुळं प्रचंड तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाला. आणि 6 महिन्या अगोदरच पवार साहेबांनी सांगितलं होतं की आगामी निवडणुकांमध्ये मी तरुण चेहऱ्यांना संधी देईल, आणि दिलेला शब्द साहेबांनी पाळला. या निवडणुकीत सध्या सुरुवातीपासूनच आज पहिल्यांदाच तुम्ही राष्ट्रवादीकडनं आहेत असंच म्हणाल, नाही? राष्ट्रवादी हा पक्ष मला पूर्वीपासून आवडत आलेला आहे. या पक्षाची ध्येय धोरणं मला माहीत आहेत, आणि माझा पहिला आणि शेवटचा पक्ष हा राष्ट्रवादीचा आहे. पण ही निवडणूक तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता? 2019 विधानसभेची झुंडशाही विरुद्ध सर्वसामान्य लोकांचा लढा. इतिहासाचा उल्लेख तुम्ही शिवव्याख्याते म्हणून जो माझा केला, मी महाराजांचा इतिहास वाचणार आहे. पण शिवरायांच्या काळामध्ये साधारणपणे महाराष्ट्रावर जी संकट आली होती, तशाच पद्धतीची संकट ही नरेंद्र मोदी अमित शहाच्या काळात या महाराष्ट्रावर आलेली आहे. त्या पद्धतीनं मी या निवडणुकीला पाहतो. कारण काय झालं, या निवडणुकीमध्ये आमिषापोटी अनेक मोठे मोठे वतनदार म्हणता येईल आजच्या काळामध्ये, किंवा ज्यांनी प्रचंड सत्ता भोगली, पद भोगले, ज्यांना पवार साहेबांनी भरभरून दिलं, ती लोक साहेबांना सोडून गेली. त्यानंतर एक मोठा स्पेस निर्माण झाला होता, आणि अशामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोक पवार साहेबांच्या बाजूला एकवटले. मध्यंतरी अमित शहानी ईडीच्या चौकशीचा धाक दाखवून पवार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही पवार साहेबांनी ईडीला सामोरं जाण्याची त्या ठिकाणी धाडस दाखवल्यामुळं हे वातावरण एकदम फिरलं. म्हणून ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध सर्वसामान्यांची लढाई आहे. आणि इतिहास साक्षी आहे, ज्या ज्यावेळी रयतेचं स्वराज्य निर्माण होण्याचं असतं, त्यावेळी प्रस्थापितांच्या विरुद्ध मावळ्यांनी लढा दिला. आणि या लढाईकडे, या राजकारणाकडे किंवा आताच्या निवडणुकीकडे प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य असाच लढा मी पाहतोय. बरोबर. आत्ताच मागे राफेलच्या विमानाखाली राजनाथ सिंग, आपले देशाचे गृहमंत्री माजी किंवा संरक्षण मंत्री, त्यांनी लिंबू ठेवला, याबद्दल तुम्ही काय म्हणा? हे बघा, महाराष्ट्र हा संत तुकाराम महाराजांपासून गाडगे बाबांचा अनुयायी राहिलेला आहे, आणि महाराष्ट्र जेवढा पुरोगामी आहे तेवढा विज्ञानवादी सुद्धा आहे. अशा पद्धतीने राजनाथ सिंगांनी वागणं म्हणजे हा शास्त्रज्ञांचा सुद्धा अपमान आहे. विदेशात जाणं, त्या ठिकाणी लिंबू, शिवाजी महाराजांच्या काळात कुठल्या गडकिल्ल्याला लिंबू मिरच्या बांधलेल्या तुम्हाला दिसल्या नसतील, पण हे तिथं जाऊन आपल्या अज्ञानाचे वाभाडे काढतायत. मागं माशेलकर नावाच्या वैज्ञानिकांनी, म्हणजे सायंटिस्ट जे होते रघुनाथ माशेलकर, त्यांनी चंद्रयान यशस्वी व्हावं म्हणून त्या ठिकाणी चांदीची प्रतिकृती देवस्थानला कोणीतरी अर्पण केली होती. शेवटी ती यशस्वी झालं नाही. परत या चंद्रयान मोहीम 2 ही यशस्वी व्हावी म्हणून अनेकांनी अनेक ज्योतिषाकडे जाऊन त्या ठिकाणी हे केलं, तेही झालेलं नाही. म्हणजे आता हे तिथं जाऊन लिंबू मिरच्या, म्हणजे हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. मला असं वाटतं संशोधकांचा अपमान राजनाथ सिंग यांनी केलेला आहे. आणि अमित शहा त्याला संस्कृतीचं नाव देतात. ही कुठली संस्कृती? आई बहिणीचं शोषण ज्यावेळी योगी आदित्यनाथच्या टीम मधला एखादा माणूस करत असेल, एखादा तुमचा बीजेपीचा नेता, त्याला तुम्ही पाठीशी घालता, ते तुम्हाला चालतं. आणि लिंबू बिंबूला आम्ही काही विरोध केला तर हे म्हणतात संस्कृतीचे विरोधक आहेत. पण हे राजनाथ सिंगांनी देशाचा अपमान केला. मला तर असं वाटते त्यांनी गाडगे बाबांपासून तुकाराम महाराज या सर्वांना मानणाऱ्या लोकांची माफी मागितली पाहिजे या प्रकरणात, कारण देशाची बदनामी झाली आहे त्यामध्ये. बरोबर. कालच अमित शहानी एक चिखलीमध्ये, तुमच्या विदर्भामध्ये एक स्टेटमेंट केले की शरद पवारांनी महाराष्ट्राचा विकास न केला, फक्त त्यांच्या स्वतःचंच घर भरण्याचं काम केलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? गृहमंत्री पदावर गुजरातच्या असताना ज्याला राणा अयूब या पत्रकार महिलेने तडीपार म्हणून 2.5 वर्ष जो जेलात ठेवला, अशा माणसांनी पवारसाहेबांनी महाराष्ट्रात काय केलं हे सांगू नये. पवारसाहेब या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे जाणते राजे आहेत. ते म्हणतात स्वतःची घराणेशाही त्यांनी चालवली. 70 वर्षात पवारांनी काय केलं, अशा पद्धतीचा प्रश्न ते विचारून डिवचण्याचा प्रयत्न करतायत. किंवा आणखी म्हणतात 70 साल में काँग्रेसने क्या किया.
आता 70 वर्ष काँग्रेसची राजवट होती, त्यामध्ये 5 वर्ष धरा आपण, 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं, 5 वर्ष नरेंद्र मोदी सरकार होतं आणि झालं 11 वर्ष देवेगौडा सरकार, त्याच्यानंतर मोरारजी देसाईंचं सरकार, PV नरसिंहरावांचं सरकार, असं तिघांचं 9 वर्ष सरकार, म्हणजे 9 आणि 11 20 वर्ष. 70 वर्षातल्या 20 वर्ष मायनस करा ज्या ठिकाणी भाजप आणि भाजप प्रणित लोकांचं सरकार होतं. 20 वर्षात यांनी काय केलं ते सांगावं, 50 वर्षात आम्ही काय केलं ते सांगतो. नंबर 2, अमित शहाला सांगा 50 वर्षाच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये भारताची राज्यघटना जाळण्याचं धाडस कोणी केलं नाही, ते या मोदी सरकारच्या काळामध्ये झालं. हे सर्वात मोठं घृणास्पद कृत्य त्यांच्याकडून झालेलं आहे आणि त्या लोकांनी विचारावं, म्हणजे एखाद्या तडीपार माणसांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राला डिवचावं, तर हे मागच्या काळात विजापूरच्या आदिलशहानी शिवरायांना जसं डिवचलं तसं गुजरातच्या अमित शहांनी पवार साहेबांबद्दल हा प्रश्न करणं हा मूर्खपणा आहे. त्यामुळेच इथला तरुण चिडलेला आहे आणि तो त्यांना इथं जागा दाखवून देणार. बरोबर. आणि मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी गड किल्ले हे जे खाजगीकरण तत्वावर आहे, आमच्या कंधारचा ऐतिहासिक वारसा असलेला कंधारचा भुईकोट किल्ला तो सुद्धा रेंटवर देण्याचा किंवा खाजगीकरण करण्याचा त्यांचा माणूस होता. याबद्दल एक शिवव्याख्याते आणि गडप्रेमी म्हणून तुम्ही काय बोल? या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीचा प्रत्येक माणूस हा स्वतःला मावळा म्हणून घेतो. प्रत्येकांचा शिवरायांवर तेवढा जीव आहे किंवा शिवाजी महाराजांसाठी रक्ताचे पाठ वाहणाऱ्यांच्या पूर्वजांचा वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत. शिवरायांचे गड किल्ले, मग ते भुईकोट किल्ले असो किंवा गावाच्या देशमुखांच्या गढ्या असोत, कुठलेही असू द्या, पण त्याला ऐतिहासिक वारसा आहे. मध्यंतरी जयकुमार रावल आणि देवेंद्र फडणवीसांनी गड किल्ले हेरिटेज करण्याचा जो एक महाराजांचा अपमान करणारा निर्णय घेतला, त्यानंतर सुद्धा त्यांना सामंजस्याने आम्ही विनंती केली निवडणुकाच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी हा GR जो तुम्ही काढला तो परत घ्यावा. पण त्यांनी कुठलाच GR परत घेतला नाही. याचा अर्थ त्यांना ते गड किल्ले भाड्यावर द्यायचे आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कंधारचा भुईकोट किल्ला, म्हणजे हेरिटेज होतील, म्हणजे त्या ठिकाणी जे श्रीमंत लोक आहेत, आता अदानी अंबानीच्या मुलींचे लग्न ठरवायचे असतील तर कहाँ जाना है तो चलो पर्यटन के लिए फिर रायगड फोर्ट पे जाएंगे. मग त्या ठिकाणी लग्न आलं, समारंभ आलं, पर्यायानं वाईन आली, म्हणजे तिथं फॉरेनर आले, तिथं जिथं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तलवारीचा खणखणाट केला तिथं घुंगरांचा झंझणाट असेल. आणि हे फार मोठं पाप या फडणवीस सरकारने केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांशी बेईमानी केली त्यांचा विनोद तावडे झालेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सरकार आता इथल्या शिवप्रेमी तरुण यांनी राजकारण आता ही निवडणूक आपल्या हाती घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं हे सरकार नेस्तनाबूत करेल हे मात्र नाही. बरोबर. यंदा वंचित बहुजन आघाडी हे नाव खूप मोठ्या राजकारणामध्ये नाव घेतलं जातं. नेमकं वंचित बहुजन आघाडीला तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? मी त्यांना बघतच नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडींनी प्रयत्न केला पण फायदा कोणाचाच झाला नाही. शेवटी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा लढा सुद्धा RSS आणि मनुवादाविरुद्ध राहिलेला आहे. ठीक आहे. आणि आमचा सुद्धा लढा या पेशवाई विरुद्ध राहिलेला आहे. आमची त्यांना नेहमी विनंती होती, अनेकदा चर्चेसाठी हे सुद्धा होतं. पण माझं असं स्पष्ट मत आहे की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी मताचं ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला होणे. वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेमध्ये 1-2 खासदार निवडून आले असते तरी एक बरं वाटलं असतं, पण ते पण निवडून आले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीचे कोणी निवडून आले नाहीत. ते नुकसान झालं. पर्यायानं ते महाराष्ट्राचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं. याही काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून मताचं ध्रुवीकरण होऊन कुठं BJPला फायदा होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि बाळासाहेब हे बाबासाहेबांचे रक्ताचे आणि विचाराची वारस असल्यामुळं ते नक्कीच योग्य वेळी निर्णय घेतील अशी अपेक्षा आम्हाला शेवटपर्यंत आहे. म्हणून त्यावर मी जास्त बोलणं टाळेल. बरोबर सर, धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल. वेळ फार कमी आहे, तुम्हाला सभेला जायचं आहे, तरी त्यातला हे बिझी शेड्यूल काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. खूप छान चर्चा केली.